इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अण्णांना पकडण्यासाठी खूप आतुर झाला आहात. गुन्हा असेल तर पकडा, माझं काहीच म्हणणं नाही. मी सुद्धा कायद्याचा रक्षक आहे. पण हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. तुम्हाला डेड बॉडी सापडली आहे का? मला सांगा, मेलेला माणूस पोलीस स्टेशनला चालू देईल? अरे ये बाबा, आते बाहेर काय करतोयस? तुझा चेहरा जरा वर कर. साहेबांना तुझा चेहरा जरा नीट बघू दे. बघा साहेब, जो चोंट्या मेला म्हणून तुम्ही अण्णावर आरोप करताय, तोच चोंट्या तुमच्या समोर आहे. तोच आहे ना? चोंट्या, तू कुठे होतास? साहेब, तो एक मिनिट. चोंट्या, कुठे होतास तू? काय झालंय तुला? चोंट्या, मी थैसर. काल तू घरी नव्हतास आणि तुझं सगळं घर अस्ताव्यस्त पडलं होतं. काय झालं होतं नेमकं? मी घरातून बाहेर पडलो होतं. घशा कोरड पडली होती माझ्या. हा. चोंट्या, कुठे गेला होतास? मी पडलो होते. नेने काकाने मका उचलल्याने. बरं, मला सांग, काल रात्री काय झालं होतं? काल रातच्या आय गे. साहेब, भानावर असेल तर सांगेल ना तुम्हाला तो. काय अवस्था झाली बघा त्याची. काल रात्री तो रस्त्यावर पडला होता. मीच त्याला सावरलं, घोटभर चहा दिला. खूप प्यायला तो. चोंट्या, हा अण्णांचा रुमाल तुझ्या घरी सापडला. मला सांग, तुझ्या घरी हा रुमाल आला कसा? चोंट्या, काल रात्री अण्णा घरात आले होते का? होय. काय घडलं नेमकं? आठव. अण्णा माका घराकडे सोडू गेले होते. हा, ते इले घरापर्यंत. मी लय प्यालो होते. मगे अण्णा गेले. हा, पण माका अजून पिऊची होती. म्हणून मग मी घरातून बाहेर पडले आणि अण्णा असं करत बाहेर पडले. अण्णा, तू याला सोडायला घरी गेला होता? वय, याचो पाय जमिनीक लागत नव्हतं. हा, मग तेव्हा रुमाल पडण्याची शक्यता आहे. नशीब यानं कुठं जाऊन जीव दिला नाही किंवा अपघात सुद्धा झाला नाही. नाहीतर त्याचं खापर अण्णावर फुटलं असतं. साहेब, मला वाटलं आता अजून याला काही विचारण्यात अर्थ नाही. जे आपल्याला हवं ते मिळालंय. चोंट्या, का रे असं वागतोस? किती हे गैरसमज निर्माण झाले. साहेब, तुमची परवानगी असेल तर याला जाऊ दे. जा आता, तू झोप आणि आराम कर. अरे थांब, कालपासून तू काही खाल्लेलं नाहीयेस. खा आणि शांत झोप. साहेब, तुमची हरकत नसेल तर मी अण्णांना.
सोंट्याचा जीवच घेतला असते. अण्णा, त्याला जिवंत ठेवला म्हणून पाटणकर बाईला आपण खोटं ठरवलं. जीवानिशी मेला असताना तर काय झालं असतं हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. पुन्हा चौकशी, तपास. आता सोंट्याचं काय करायचं? त्याचं काय, त्याची गरज आता संपली आहे. सोंट्याच्या मागे आता पुढे नाही. तो कुठे गेला, त्याचं काय झालं हे विचारणारं पाटणकर बाईशिवाय कोण आहे? आणि आता पाटणकर बाईच्या शब्दावर विश्वास ठेवायला पोलीस 10 वेळा विचार करतील. गरज नसलेल्या माणसाचा ओझा किती आहे जमिनीवर. वेळीच गाठ त्याला. काय असत तो? हे मी तुला सांगायला नको. तो आता कुठे गेला असेल, कुणाचा आधार आहे तो? गेला असेल पाटणकर बाईकडे मदतीसाठी. कशी होते मी, आणि आता काय झालं? काय अवस्था केली अण्णा तुम्ही माझी. पण या सगळ्याचा मी बदला घेईन. कोण आहे? कोण आहे? अण्णानू, सोडा सोडा मागा. तुका काय वाटला पोलिसांका खोटा सांगून तू वाचशील? माका लय दया येते तुझी. अण्णानू, चुकला. लय माती खाल्लास ना तू. हा वय ना. चुकला अण्णानू माझा, खरंच. माती खाऊची हौस असा तुका. आता आयुष्यभर खाल्लेली माती आठवण ही माती खा. नको अण्णानू, नाही. खाऊन टाक माती. नको. खा. नको. खा माती. बस खाली. बस. खा माती खा. खा. आता माती स्वतःच्या हातान खा. नको अण्णानू. खा. काय बोलशील आता? माती खाल्लंय. कशी खाल्ली माती? हा अरे माझ्या मागे पुढे नाचणारो शेवंताच्या मागे पुढे नाचूक लागलंस. हा वय ना. खाल्लीस ना माती. खाल्लीस ना. मग आता ही माती खा. लई दया येत होती म्हणून तिका पाणी नेऊन देत होतस. कापडा शिवाक तिका मदत करत होतस ना. काय रे? तुका सांगितलेला लांब राहू, पण हातात हात घेतलंस. नाही अण्णानू, माझ्या मनात तसा काही एक नव्हता. ये ये हाय सर. ये हाय सर. अण्णानू, बस बस. अण्णानू,
एवढी माती खाल्लंस तरी तुझा पोट भरत नाही म्हणून त्याच्या दारात परत गेलंस हा किती या पाणी पाणी देवा का पाणी वाया हा पाणी वाया मग ये खड्डो खण जा खड्डो खण खड्डो खड्डो खण खड्डो किती आपण खण पाणी वाया ना तुका खड्डो खण खण घसो सुकलो माझं पाणी वाया मग अजून खण खण पाणी पाणी देवा माका पाणी वाया होय ये या पाणी नाही हो इतर दे दे जसं सुकलो ना मग हे पी पाणी पाणी वाया होय होय मग हे खण अजून खण खण पाणी खण खण अजून लागत पाणी पाणी वाया ये वर ये कसं आनानो हात हात देवा ना माका हा ये द्या ये नानू असा असा नका करू ये तुका कावळ्याची गोष्ट माहित आहे मी सांगते तुका कावळ्यात पाणी वाया होता पण पाणी होता घड्याच्या तळाशी मग त्यांनी एक 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 खडो घड्यात टाकले हे पाणी वर गेला तुका पण वर येऊचा ना हा झोप तू झोप मी तुझ्या बाजूसन माती टाकते मग तू वर येशील हा झोप काढा हा माका ना काढशात ना माका आवडते हा येईन ना मी वर नानू हा काढशात ना माका आवडते येईन ना मी वर हा निने ए निन्या निने कोण आहे अरे रघु तू हे काय ते तोंड लपवच्यासाठी काय काय करूचं लागता तू रवलंस घरात लपान अरे लपून काय बसतोय मी महत्वाची कामं होती ते केली अरे पण तू उभा का बस ना बस ती पाटणकर बाई हय येऊची नाही मा मी तिच्यासाठी मुंबईला आहे अजून
तरी ती काल रात्री माझ्या घराकडे इलेली. मग मगे काय बायलेन चांगल्यान जत्रेक गेलेत म्हणा. अरे हसतच काय नेण्या, माका बघल्यान तर लग्नाचो पुरावा म्हणा हिंदू वहिनी सोबत उभो करीत माका. तू बोलणारच का काही अण्णाच्या विरोधात, म्हणजे लग्नाच्या बाबतीत? अरे याड लागला काय तुका, आणि चोंट्याचा काय, तू पण पुरावत ना. चोंट्या पुरावा होता म्हणजे कार्य घालून टाक त्याचं. देवाना सगळे पुरावे नाहीसे झाले असते. हिंदू, ओ हिंदू, काय बघतस? तुमका काय वाटला माका फासावर लटकवतील? अण्णा नाही कसं आहे मी. जा माझी कापड आणि टॉवेल विहिरीवर ठेव. दत्ता, दत्ता चल. काय करतोयस? अरे शुद्धी करू बाई. डोक्या खाली कर. हा? अरे डोक्या खाली कर. शुद्धी करू बाई. नेन्या खय फेडची दी पापा. अरे हे पाप नाही रे, मी मुक्ती देण्याचं पवित्र कार्य करतोय. अण्णाच्या तावडीतून सुटला चोंट्या. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. सत्य असा. पाटणकर बाईचा फोन आहे. हॅलो. हॅलो नेने काका. काय मग कुमुदिनी नाईक, काय म्हणते तुमचं वैवाहिक आयुष्य? आता वाड्यावर काय तुमचंच राज्य? नाही काका, अण्णांनी मला फसवलं. त्यांना हे लग्न मान्यच नाहीये काका. हो पाटणकर बाई रडू नका. मी एका कामासाठी कोर्टात आलोय. मी आलो की आपण बोलू ना. रडू नका. हॅलो 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 काका. हॅलो. हॅलो काका. काय म्हणाले पोलीस? बघलास ना कशी बाई हाती पोलीस स्टेशनापर्यंत गेली. तरी मी तुमका आधीपासून सांगी होतंय. ए माका शिकवायचं नाही. आता ठरवलं ना ते का हैसर घेऊन येईन आत्ताच्या आत्ता.